सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक प्रश्न प्रलंबित आहेत. आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी प्रश्न सोडवले नसल्यामुळे जनता सामान्य कुटुंबातील उमेदवाराला आमदार करण्यासाठी मतदान करणार आहे. हे लोकसंपर्कातून दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण निवडणूक लढवणार असल्याचं भाजपाच्या नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांनी सी न्यूज मराठीशी बोलताना सांगितलंय. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव पाचपुते, अनुराधा नागवडे, माजी आमदार राहुलदादा जगताप, काँग्रेस नेते घनश्याम शेलार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांच्या नावापाठोपाठ आता भाजपा नेत्या सुवर्णा पाचपुते यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. निमगाव खलू ते चिखलीपर्यंत फिक्स आमदार अशा आशयाचे फ्लेक्स लागल्यामुळं प्रस्तुत प्रतिनिधीनं पाचपुते यांची मुलाखत घेतली. तर पाचपुते यांनी उमेदवारी करणार असल्याचं स्पष्ट केलंय. काष्टी गावात नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये फिक्स उमेदवार आणि जनतेतील आमदार हे फ्लेक्स लागले. मला वाटतं ते माझ्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत. आणि खरंच सर्वसामान्य जनतेतील आमदार हो असं तालुक्यातील कल आहे आता सध्या. मी फिक्स उमेदवार आहे 100%, पण लोक मला आमदार करणार आहेत. हे इथूनही फ्लेक्स लागतो. 101% मी निवडणूक लढवणार आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी मी निवडणूक लढवणार आहे. 15 वर्षापासून मी भाजपचं काम करते, जसं कॉलेज जीवनापासून. आणि 2014ला पण इच्छुक होते आणि तिकीटसुद्धा मला मिळणार होतं. पण काही कारणास्तव माझं ते तिकीट कट झालं. तरीही मी रोज लोकांच्या सुखदुःखात प्रश्न सोडवण्यामध्ये सहकार्य करण्यात कायम सक्रिय असते. त्यामुळे लोकांमधूनच म्हणतात उभा राहा, कसंही करून तुम्ही उभा राहा. त्यामुळे मी उकडी प्रश्न असेल, घोड प्रश्न असेल, साखळे प्रश्न, रस्ता, वीज, लोक म्हणतात हे पारंपरिक प्रश्न आहेत, हे कायम दर निवडणूक आली हे प्रश्न काढले जातात. हे तर प्रश्न मला 100% सोडवायचे आहेत. पण आणखीन प्रश्न आहेत. आपल्याला तहसील कार्यालयामधली सर्वसामान्यांची कामं झाली पाहिजेत, पोलीस स्टेशनमधली सर्वसामान्यांची कामं झाली पाहिजेत, MIDC रोजगाराचा प्रश्न आपला चांगला मिटवला पाहिजे. हे आता नवीन निघालेले प्रश्न आहेत. महिलांसाठी अनेक सुरक्षेची योजना राबवली पाहिजेत, मुलींसाठी चांगलं कॉलेज निघालं पाहिजे. हे तर माझं स्वप्न आहे आणि हेच प्रश्न घेऊन जनतेसमोर मी जाणार आहे. महिला सक्षमीकरण हे तर माझं ध्येय असलंच पाहिजे महिला म्हणून. आणि मी सर्वसामान्य घरातली कृषिकन्या आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत सगळ्यात महत्त्वाचे. आता गेली निवडणुकीत आपण शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढवली, तर शेतकऱ्यांच्या मालालाही पिकांनाही बाजार मिळाला पाहिजे. हाही प्रश्न मी 100% विधानसभेमध्ये किंवा वर आमचं सरकार आहे संसदेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. तालुक्याची कामं झाली आहेत ना, आपण म्हणतो ना हायवे गेले, ते केंद्र सरकारच्या निधीतून आलेले आहेत. हीच कामं. आणि कुकडीचे आणि घोडचे तुम्ही सांगा, वरचे धरणं भरल्यानंतर रोटेशन आवरतं तर सुटतच असतं. पण प्रत्येक नेता म्हणतो की माझ्यामुळं सुटला. कधी कधी वेळ निघून जाते, पिकं जळून जातात आणि मग ते आवर्तन सुटलं जातं. मग हे जनतेला विटीस नाही का धरत? हे फक्त राजकारण नाही का करत? हे राजकारण मला करायचं नाही. मी सर्वसामान्य जनतेतून आले, मला समाजकारण करायचं आणि मला या प्रश्नाची जाण आहे 100%. ते सोडवण्याचा प्रयत्न मी करणार. पक्ष आता काही राहिलेलं नाही बरं का. पक्षाची सध्या आपण बघितलं 5 वर्षात सगळ्या पक्षाची सत्ता येऊन गेली. कोणत्या पक्षाने काय केलं हा एक प्रश्न आहे आपल्या. जनतेतूनच मला विचारलं जातं. मी गाव टू गाव फिरते, प्रमुखांना भेटते, सर्वसामान्यांना भेटते. लोक म्हणतात कोणत्या पक्षाचं काय तत्व हेच आम्हाला कळत नाही. आणि नेते वेळेनुसार पक्ष बदलत आहेत. निवडणूक आली की त्यांच्या सोयीनुसार पक्ष बदलत आहेत. कोणत्या नेत्यांनी काय केलं हे लोक सांगतील, मी सांगण्यापेक्षा. लोकांना सुवर्ण पाचपुते ही व्यक्ती काय आहे हे माहिती. त्यामुळे ते माझ्याकडून त्या अपेक्षा धरून आहेत. बाबा ही मुलगी सर्वसामान्यांच्या रोज प्रश्नात आहेत, सुखदुःखात आहे, ती नक्कीच प्रश्न माहिती आहेत आणि ती सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. गेली 15 वर्षापासून आपण भाजपाचं काम निष्ठेनं केलं. 2014मध्ये उमेदवारीचा शब्द आपल्याला दिला होता. मात्र आमदार बबनराव पाचपुते यांनी भाजपा प्रवेश केल्यामुळं संधी डावलली गेली. तरीही आपण पक्षाचं काम केलं, लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालो. मी प्रश्न सोडवेल असा लोकांना विश्वास असल्यामुळं लोकांच्या आग्रहाखातर आपण निवडणूक लढवणार आहोत असंही पाचपुते यांनी सांगितलंय. तालुक्यामध्ये झालेले हायवे हे केंद्र सरकारनं केलेत. तालुक्यात कुकडी, घोड, लाभक्षेत्रातील पाण्याप्रकरणी होणारी हेळसांड, साकळाई उपजलसिंचन योजना, रस्ते हे प्रश्न निवडणुकीमध्ये भांडवल म्हणून वापरले जात आहेत. हे प्रश्न सुटत नसल्यामुळं लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. धरण भरलं की आवर्तन सुटणारच असतं, मात्र नेते मंडळी त्याचं श्रेय घेतात. मग उन्हाळ्यात पाणी मिळत नाही, त्याची जबाबदारी का घेत नाही? ही लोकांची फसवणूक आहे आणि हेच चित्र बदलण्यासाठी मी निवडणूक लढवणार आहे असं सांगून महिला सुरक्षा, शिक्षण, महिला सबलीकरण, महिलांसाठी कॉलेज,
प्रक्रिया उद्योग, MIDC हे आपलं स्वप्न आहे, असंही सुवर्णा पाचपुते यांनी सांगितलंय. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.